मला कळतंय ग कमळे, कळतंय बरं. हे सगळं तुझं मुद्दाम चाललंय. हां, पण काहीच दिवस त्यानंतर तर तुला या कॉलेजमधून आणि मुंबईतून बाहेर जावंच लागणार आहे. मला माहित आहे तुम्ही सगळी रक्तदानासारखं पुण्याचं काम करायला लई आतुर आहेसा, पण खरं तुमच्या पेक्षा जास्त आतुर असलेली आपल्या ओळखीची 3 लोक इथं आहेत आणि ती आपल्या कॉलेज संघ बी जोडली गेलेली आहेत. कामिनी मॅडम सोबत रागिनी महाजन आणि त्याचबरोबर GS पदाची निवडणूक थोडक्यात हरलेली आपल्या सगळ्यांची लाडकी अनिका महाजन. तर या सगळ्या बी रक्तदान करून आपल्या उत्साहात भर टाकणार आहेत. टाळ्या! ग्राणी आजी, निंबू पिंबू कच्चा लिंबू जरा जास्त शानपणा नाही करत आहे. हो हो थांबीला ना आत्ताच बघते मी. अनिका थांब. आई, या मुली सगळं मुद्दाम करतायत. हा, दिसतंय दिसतंय. ते काहीही असो, मी माझं ब्लड डोनेट करणार नाहीये. त्याच ऐक ना, गप ना. ठीक आहे, पण आता या एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपल्याला नाही म्हणता येणार नाही, कळलं? कारण जर का आपण ब्लड डोनेट केलं नाही तर आपलीच नाचक्की होईल, लोक आपल्यालाच हसतील. तेव्हा आता दुसरा काही पर्याय नाही, आपल्याला करावं लागेल. लक्षात ठेव. ग्राणी आजी, मी नाही येणार आहे. नाही. ठीक, बरं, लोक बघतात. कामिनी मॅडम, हा, येत आहे ना व? हो हो, आले. मॅडम या. मी नाही येत. हा, आता पडा. नाही म्हणजे खाटावर पडा. चला. काय मग कबड्डी चॅम्पियन, काय झालं? झोपतीयस ना व? झोप की. सुई नाही, ही तर खूप मोठी सुई आहे. मला नाही करायचंय डोनेशन मी नाही करणार आहे. काय अरे चा, असं कसं अनिका? अगं तूच तर म्हटलीस ना व पहिलं रक्तदान मीच करणार, आणि आता नाही म्हणतेस वय ग? नाही बस. अरे नाही, ठेवा ती सुई, ठेवा. अहो तुम्ही काय ठेवायला आहे? ती मजाक करायली आहे. नका ठेवू. तू काय बी टेन्शन झोप. बिचारी एवढ्याशा सुईला घाबरली. घाबरू नको, मी आहे की. मम्मी